ऐका ना, याच्या संदर्भातला उपाय म्हणजे केंद्र सरकारने याबद्दल काय जे काही अडचणी येतात त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. त्याच्यामध्ये कोण म्हणतं की जो कॉन्ट्रॅक्टर होता तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, कोण म्हणतं त्याला आता ब्लॅकलिस्टला टाकलाय, दुसरा कॉन्ट्रॅक्टर जमलाय. जे काही करायचं ते केलं पाहिजे आणि तिथले खासदार पण त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत. मी आता गडकरी साहेबांना पण आता नागपूरला त्या ठिकाणी जाणार आहे, त्यावेळेस ते भेटले तर मी जरूर त्या ठिकाणी सांगेल की गडकरी साहेब आता तुम्ही तिथं तिसरा डोळा उघडा आणि ते करून टाका. पवार साहेब एक प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी मंडळ प्रकरणामध्ये अण्णा हजारे आपल्या विरोधात आंदोलन करणार आहे. ती फाईल पुन्हा उघडण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. अण्णा हजारे आंदोलनाचं तुम्ही स्वागत करणार हो का? कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये जर कुठल्या चुका झालेल्या असतील तर त्या बाबतीमध्ये लोकशाही मार्गाने सगळ्या गोष्टी करता येतात. चुका असतील तर त्या जनतेच्या समोर येतील, चुका नसतील तर जनतेला ते कळेल. दादा, महापालिका जे आहे त्यांची पुन्हा प्रभाग रचना नव्याने व्हावी यासाठी का नोटिफिकेशन निघालेलं आहे. एकीकडे हे प्रकरण कोर्टात आहे, राष्ट्रवादी पुन्हा एकदा कोर्टात जाते. खरं तर हा विषय कोर्टात असताना अशा प्रकारे राज्य सरकारने प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश कसे काढले? मग त्यामध्ये कोर्टाने काही त्यांना सांगितलं का की बाबा हा आम्ही आता विषय बाजूला केलेला आहे, तुम्हाला जे काही करायचं ते त्या ठिकाणी करा. हे 20 पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये पडून आहेत ना, आणि त्याच्यावर कुठलाही निर्णय न होताना जर का अशा पद्धतीने करत असेल तर म्हणजे काय हाऊ डू यू सेन्स दिस की त्यांना आता डिक्टेट करायचं कोर्टाला सुद्धा का? त्या संदर्भामध्ये आता ज्या काही पिटिशन्स तिथं पडून आहेत त्या वेगवेगळ्या पक्षांनी किंवा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी तिथं सुप्रीम कोर्टात गेले. त्यांच्या वकिलांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली गेली पाहिजे की एवढ्या पिटिशन्स तिथं असताना पुन्हा प्रभाग रचना मात्र परस्पर त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्या पाठीमागं नक्की काय भूमिका ही आता राज्य सरकारने स्पष्ट केली पाहिजे, विधी व न्याय खात्याने स्पष्ट केली. एकच मिनिट. जेव्हा तुमचं सरकार गेलं त्यावेळेला आता परत बातम्या यायला होत्या की साधारण 2500 ते 2700 फायल्या एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या, जे डिपार्टमेंट आता अजूनही या मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येतं. तर तुम्ही इतके वर्ष सरकारात आहात, नंतर ऑपोजिशनमध्ये काम करत आहात. काय व्हॉट इज द फंड? हे कशासाठी होतं? काय बेसिकली त्याच्यात घडलेलं आहे? त्या संदर्भात आरटीआय मध्ये प्रश्न विचारला तर त्याच्याकडे उत्तर येत नाही. बेसिकली ह्याच्यातला कुठला व्यवहार घडलाय, काय त्याच्यात फ्लॉ आहे का? म्हणजे व्हॉट इज युअर असेसमेंट? एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या जर का 2500 फायली अडकून राहत असतील आणि त्याच्यानंतर सांगतात की हे ओरल इन्स्ट्रक्शन होतं, त्याच्यामुळे मी ठेवून दिलेलं आहे, म्हणजे ह्याच्यात काही देवाणघेवाण होतं, ह्याच्यात काही तुम्ही व्हॉट यू स्लीप इन टू दिस? मी ज्यावेळेस सरकारमध्ये ज्या वेळेस काम केलेले आहे, मला पण अनेक वर्ष सरकारमध्ये कामाची संधी पक्षामुळं, आमदारांच्यामुळं, जनतेच्यामुळं मिळाली, परंतु नेत्यांच्यामुळं आमच्या मिळाली. परंतु त्यामध्ये आपण पहा की कधी माझ्या इथं कुठल्या फाईल मी ठेवायचो नाही. आम्ही झटपट फाईल काढल्या म्हणून आमच्यावर केसेस झाल्या की आल्याला फाईल इथं कशी काय निघते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पाठीमागच्या काळामध्ये कामं मोठ्या प्रमाणावर करण्याच्या करता जलसंपदा विभागाच्या डिपार्टमेंट माझ्याकडे होतं, त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला की लवकरात लवकर काम. कारण मी त्यावेळेस एक बघितलं की काम, पत्रकार मित्रांनो नीट पहा, काम जर एखादा 1000 कोटीचा प्रकल्प 5 वर्ष डिले झाला की त्याची किंमत 2,500 कोटी होते. 2,500 कोटी. मी दुप्पट नाही सांगत, परंतु 2.5 पट तर ती नक्कीच होते. आणि म्हणून हे प्रकल्प लवकर व्हावेत म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केला. वास्तविक मी सुप्रमा दिल्या, त्या झटपट दिल्या म्हणून माझ्यावर आरोप झाले. आणि नंतरच्या काळामध्ये कॅबिनेटने तेवढ्याच मोठ्या मोठ्या सुप्रमा दिल्या, फक्त त्या कॅबिनेटने दिल्या म्हणून त्याच्यावर कोणी काही बोललं नाही. आणि तो अधिकार त्या खात्याच्या मंत्र्याला होता, त्या मंत्र्यांनी केलं म्हणून मला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं. ठीक आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये काम करत असताना अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याच्यात जर चुका केलेल्या असतील तर त्या चुकांची किंमत पण मोजावी लागत असते. वेगवेगळ्या महापुरुषांवर ज्याप्रमाणे वक्तव्य भाजप आणि इतर नेत्याकडून केलं आहे, आता हिंदू महासभेने मेरठ जे जिल्हा आहे त्याचं नाव नथुराम गोडसे करावं अशी त्यांनी मागणी केली आहे, सरकारकडे त्यांनी मागणी केली आहे.
नथुराम गोडसे का मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो नेहमी सांगतो की महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही, कारण मी महाराष्ट्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. मी कधी देश पातळीवरच्या प्रश्नाच्या बद्दल मी माझी भूमिका मांडली नाही. त्याच्याबद्दल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, आमचे प्रवक्ते असतील, आमचे वडीलधारी असतील, जे केंद्र स्तरावर काम करणारे मान्यवर असतील, ते याच्याबद्दलचं उत्तर देतील. दादा महाराष्ट्राची एकूण थकबाकी एकच मिनिट ते मागापासून म्हणतात, मी त्याच्यानंतर तुमच्याकडे. महावितरणची एकूण थकबाकी जवळपास 74,000 कोटीपर्यंत पोहोचलेली. तुमचं जेव्हा गव्हर्नमेंट होतं एकदम पहिल्यांदा 2010च्या अलीकडे, त्यावेळेस त्याचा डोलारा आपण त्याला व्यवस्थित मॅनेज केला होता. आता हा डोलारा परत आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर असं वाटतं. मी आपल्याला सांगू का, मी त्यावेळेस अजय मेहता हे सचिव होते आणि त्यांच्याकडं CMD म्हणून एक 3 कंपन्या होत्या, त्याच्यातली एक कंपनी महावितरण त्यांच्याकडे दिलेली होती. आता महावितरणची सध्याची परिस्थिती 48,27,000 शेतीचे ग्राहक आहेत. शेतीची थकबाकी 45,000 कोटीची आहे. बिगर शेतीची थकबाकी 12,000 कोटीची आहे. अशी एकूण 57,000 कोटीची थकबाकी आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज मिळाली पाहिजे, त्याच्याबद्दल बिलकुल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. गरिबाला जेवढी सवलत देता येईल तेवढी देता आली पाहिजे, त्याही बद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेस लोकांच्याकडं म्हणजे शेतकऱ्यांच्याकडं पैसे येतात पिकाचे, रब्बीचं निघालं किंवा खरीपाचं निघालं, त्यावेळेस कुठंतरी आर्थिक शिस्त लावायची असते. तशी आर्थिक शिस्त लावायला ही लोक त्या ठिकाणी कमी पडतात. आत्ता शेतकऱ्यांचं पीक हे हातातोंडाशी आलेलं आहे. आत्ता तर अजिबात विजेचे कनेक्शन तोडता कामा नये. पण या संदर्भामध्ये राजकारण न करता कुणीच, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यामध्ये एक तर मग ठरवून टाका आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहे. आता ही 57,000 म्हणजे शेतीची आपण धरू 45,000, त्याच्यात जे शेतकरी वेळेत परत पैसे भरतात त्यांना काही बेनिफिट नाही, आणि जे थकवतात त्यांना मात्र काही प्रमाणात सवलत मिळते. हा जरा विरोधाभास आहे. जसं मधल्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये पण घडलं की कर्ज थकवलं त्यांना माफी मिळाली, आणि जे वेळेत परतफेड करत होते, जे आर्थिक शिस्त पाळत होते, त्यांना काहीच मिळालं नाही. म्हणून मग नंतर आम्ही 50,000 रुपयाचं अनुदान स्वरूपामध्ये देण्याचा निर्णय घेतला. का तर त्यांनाही वाटलं पाहिजे की आपण चांगलं काम करतोय म्हणून आपल्याला प्रोत्साहनपर दिलं. तशा पद्धतीनं स्वतः म्हणजे देवेंद्रजींच्याकडे इतकी 6-7 महत्वाची खाती आहेत, त्याच्यात ते ऊर्जा खातं आहे. त्यांनी एकदा त्याच्याबद्दल बसावं, कारण केंद्र सरकारने पण वेळोवेळी अनेकदा अनेक राज्यांना ऊर्जेच्या बद्दल काही सूचना केलेल्या आहेत, किंवा मोठ्या प्रमाणावर सोलर एनर्जी ते निर्णय घ्यावा. आणि शेतकऱ्याला दिवसाच लाईट लागते, दिवस उजाडल्यानंतर सोलर पॅनल चालू होतील आणि वीज तयार होईल. दिवस मावळल्यानंतर ती वीज बंद होईल. ती वीज मोठ्या प्रमाणावर दिली तरी शेतकऱ्यांचा हा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली त्या ठिकाणी निघेल, असं माझं स्पष्ट मत. पवार साहेब, एक प्रश्न आहे. दोन प्रश्न आहेत. तुम्ही मागच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं की सुधारा वाटप जे झालं त्याच्यामध्ये काहीतरी गडबडाच्या पद्धतीने वापरलं, त्याचे काही तुमच्या हातात काही आले का? मी त्याच्या संदर्भातली माहिती मागवलेली आहे. माझ्याकडे काही माहिती आलेली आहे, अजून काही माहिती येते. त्याच्या संदर्भामध्ये मी अधिवेशनाच्या काळामध्ये माझी भूमिका स्पष्ट मांडली. दुसरा थोडा हलका-फुलका प्रश्न आहे. 3 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सगळीकडे भूकंप झाला, काय आठवतं? हा, महाराष्ट्राच्या राजकारणात याच दिवशी 3 वर्षापूर्वी एक भूकंप झाला होता, त्याचं काय आठवणी? त्याच्या आठवणी त्या भूकंपाबरोबरच गेल्या. एखादी मी तुम्हाला मागही सांगितलं, त्याच्यानंतर पण मी तुम्ही अनेकदा मला विचारलं, मी त्याच्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही असं मी सांगितलेलं आहे. पुन्हा मी सांगणार नाही, तुम्ही प्रश्न विचारायचा राहणार नाही.
असाच खेळ चालला पवारसाहेब, एक प्रश्न, पवारसाहेब, हा एक प्रश्न आहे. एक त्यांचं झाल्यावर घेतो ना प्लीज. दिशा सालियन प्रकरणामध्ये सीबीआयने एक रिपोर्ट दिलाय ज्यामध्ये म्हटलं की दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती आहे आणि त्या संदर्भात सातत्यानं आरोप केला जात होते की आदित्य ठाकरे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. नारायण राणे सगळे केंद्रीय मंत्री म्हणत होते की वेगवेगळे बलात्कार आणि त्यांचा मर्डर झालेला आहे. आता कशा पद्धतीने बघताय का की सीबीआयने रिपोर्ट दिला की हा अपघाती मृत्यू आहे. सीबीआयचा रिपोर्ट तुमच्या वाचनात आला? आज आलेला आहे. सीबीआयचा रिपोर्ट तुमच्या वाचनात आला? काय होतं, तुम्ही ज्यावेळेस माझ्यासारख्याला प्रश्न विचारता, मी आज विरोधी पक्ष नेता आहे, मी एकेकाळी ह्या राज्याचा उपमुख्यमंत्री होतो, आज नाही म्हणलं तरी आमच्या शब्दाला काहीतरी थोडीफार किंमत आहे असं आम्ही समजतो. त्यामुळं तुम्ही बातमीच्या आधारे मला विचारायला लागला आणि म्हणायला लागला की असा असा रिपोर्ट दिला. मी रिपोर्ट वाचून त्याच्यामध्ये तसा तुम्ही म्हणता असा असेल त्यावेळेस आम्ही बोलू ना, उथळ माथ्याने बोलू की आम्ही हेच सांगत होतो. कारण नसताना एका तरुणाची बदनामी केली, पण जोपर्यंत रिपोर्ट आपल्या हातातच नाही तोपर्यंत त्याबद्दल बोलणं उचित दिसणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जाते मोठ्या प्रमाणात, दिवाळीच्या आधी केली जातात फेडरेशन आणि पणन महासंघ. परंतु दिवाळी झाली, बराच काळ लोटला, अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये बसला आहे. त्यामुळे भाव मोठ्या प्रमाणात पडत आहे. व्यापारी याच्यामध्ये सगळं मजा घेत आहेत, परंतु सरकार मात्र याकडे लक्ष देत तेव्हा का मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस आपण एक दर ठरवतो हमी भाव आणि हमी भावानी धान्य कापूस खरेदी करतो, त्यावेळेस हमी भावाच्या पेक्षा मार्केटमध्ये किंमत जास्त असेल तर शेतकरी तुमच्याकडे येत नाही. शेतकरी डायरेक्ट मार्केट, कारण मधी मार्केट 10,000 गेलं होतं, 9,000 आलं, 8,500 आलं. आता काय झालंय, जसं काल तुम्ही पेपरला एक बातमी वाचली असेल की एक्सपोर्ट करायची साखर, म्हणजे काहींनी साखर कारखाने सुरू व्हायच्या आधी त्यावेळेस त्यांना पैशाची गरज होती तेव्हा 3100-3200 विकली एक्सपोर्टची साखर, निर्यात करण्याच्या करता तुम्हाला जो कोटा आला ती साखर. आणि नंतर काल शेवटी त्याचा भाव 3900 झाला. भीमाशंकर सहकारी साखर कारखाने 4025 साखर विकली. 4025 म्हणजे कुठं 3200 आणि कुठं 4025. त्याच प्रकारे कापसाचे भाव एवढे प्रचंड त्या ठिकाणी वाढले आणि मग शेतकरी काय करतो की बाबा ह्या शेतकऱ्याला 10,500 मिळाला, मग आता 9,000 आहे, 8,500 आहे, तर थांबा अजून भाव थोडा वाढेल म्हणून तो कापूस त्याच्यामध्ये ठेवतो. माझ्याकडं आता असा कुणी शेतकरी आलेला नाही की आम्हाला कापूस विकायचा आहे, परंतु हमी भावाप्रमाणे माझा कापूस घेतला गेला पाहिजे आणि तिथं कापूस खरेदी केंद्र बंद असल्यामुळं माझा कापूस घेतला जात नाही. त्या संदर्भात मी आणखीन काही शेतकऱ्यांना प्रश्न विचारलेले आहेत. मी काही आता अमरावती नागपूर परिसरातले पण काही सहकारी माझ्याकडे आलेले आहेत, त्या संदर्भात माहिती घेतो. जर शेतकऱ्याला कापूस द्यायचा आहे परंतु हमीभावाने घ्यायला सरकार तयार नाही, आता राज्य सरकार घेतच नाही, केंद्र सरकार ते घेतं, तर केंद्र सरकार घेत ना फेडरेशनच्या मार्फत, तर त्या पद्धतीनं आम्ही घ्यायला भाग पाडू. आम्ही त्या संदर्भामध्ये जे समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याच्या करता, मताची विभागणी न होऊन देण्याच्या करता आमची तयारी आहे. परंतु तयारी असताना एका बाजूनी तयारी असून चालत नाही, दोन्ही बाजूनी तयारी असावी लागते. आम्ही अनेकांशी म्हणजे तुम्हाला आठवत असेल की विशेषतः RPI मध्ये आंबेडकर गट असेल, गवई गट असेल, कवाडे गट असेल, आठवले गट असेल, असे अनेक वेगवेगळे प्रकारचे गट आहेत, पक्ष आहेत, गट म्हणण्यापेक्षा पक्ष आहेत आणि ते चर्चा करत असतात. त्याच्यातल्या अनेकांच्या बरोबर आम्ही अनेकदा एकत्रपणे आघाडी करून निवडणुका लढवल्या. म्हणजे आठवले साहेब तर अलीकडे ते तिकडे मंत्री होईपर्यंत आमच्याबरोबरच आघाडी असायची.
आणि तशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर पण प्रयत्न आमच्या त्या वेळेसच्या वरिष्ठांनी, म्हणजे आता आर पाटील हयात नाहीत, परंतु आर पाटलांनी आंबेडकर साहेबांच्यावर चर्चा केलेली मला चांगली माहिती आहे. आरांनी मला माहिती सांगितली अशा पद्धतीनं. परंतु आम्ही पण त्या संदर्भामध्ये चर्चा करायला केव्हाही तयार आहोत. महानंदा दूध डेअरीचा सध्या एक विषय आहे. महानंदा दूध डेअरीमधले जे कर्मचारी आहेत त्यांना पगार नाहीये. 10 कोटी देण्यासंदर्भात मंत्र्यांना आदेश दिले, मात्र अजूनपर्यंत जवळपास 25 दिवस झाले त्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाहीये. अधिकारी आदेश पाळत नसल्याची सध्या चर्चा आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे, किरीट सोमय्या काल कोकणामध्ये गेले होते. अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्यात येणार अशा पद्धतीचं त्यांना माध्यमांमध्ये सांगितलं. प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर कळालं की त्यांच्या रिसॉर्ट संदर्भात आदेशच नव्हते, दुसऱ्याच रिसॉर्टचे आदेश देण्यात आले. त्या संदर्भामध्ये स्वतः अनिल परब साहेबांनी काल स्टेटमेंट दिलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं त्याबद्दल पुन्हा चर्चा करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. नंबर 1. नंबर 2, महानंद हा सहकारी दूध उत्पादक संघ आहे, सहकारी राज्याचा. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं दूध घेतलं पाहिजे, त्यांनी त्यांचं दूध विकलं पाहिजे, त्याची पावडर बनवली पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया करणारे उपपदार्थ तयार केले पाहिजे आणि त्यांचं चालवलं पाहिजे. मागं आम्ही महानंदात असताना मला आठवतंय 100 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट होते. व्यवस्थितपणे संघ चाललेला होता. आज त्या संघाची एवढी दैनीय अवस्था आहे. अशा प्रकारच्या राज्य पातळीवर अवस्था झाल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की राज्य सरकार त्याच्यात हस्तक्षेप करत आहे. कदाचित विखे पाटील साहेब या खात्याचे मंत्री फॉर्म भरण्याचं काल मुदत संपली, आज छाननी आहे आणि छाननी निवडून फॉर्म पाठवणार आणि पुढे येईल. पण सरकारचा अंगीकृत व्यवसाय नाही. सरकारी मदत जर संघ चांगला चालत असताना दुष्काळ पडल्यामुळं त्यांचं दूध कमी झालं आणि संघ अडचणीत आला म्हणून हस्तक्षेप करून सरकारने मदत केली तर मी समजू शकतो. पण तुम्ही स्वतःच नीट नाही चालवणार, तुम्ही त्या संघाचं वाटोळं करणार आणि वर म्हणणार की आता आम्हाला पगार राज्य सरकारने द्यावा, असं कसं चालेल? उद्याला राष्ट्रवादीची शरद पवार साहेबांनी काही मीटिंग लावली आहे का? मे बी फॉर द अपकमिंग. आजच लावली होती, परंतु आजची मीटिंग उद्या 11 वाजता लावलेली आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अनेक पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि तुम्हाला तर फार बारकाईने माहिती आहे की पवार साहेब अशा प्रकारचे 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं मीटिंग, म्हणजे पवार साहेब 10 वर्ष कृषी मंत्री असताना पण लावायचे, आम्हाला एकत्र बोलवायचे, आमच्याकडनं आढावा घ्यायचे. त्यावेळेस काही मित्र आमच्यावर फार प्रेम करणारे अशा बातम्या द्यायचे, आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची झाडात झडती, अशा पद्धतीनं आम्ही पेपरला वाचायचो. परंतु आम्हाला झाडलंही जायचं नाही, झडती पण व्हायची नाही. परंतु ज्या काही कुठं आम्हाला योग्य सूचना करण्याची गरज असेल त्या सूचना आम्हाला आमच्या वरिष्ठांच्याकडनं मिळतात. काही आणखीन त्यांचा अनुभव लक्षामध्ये घेता तुम्हाला माहिती आहे की आणखीन काही गोष्टी पुढं करणं गरजेचं असेल तर त्याचं पण मार्गदर्शन आमच्या वरिष्ठांच्याकडनं होतं आणि त्याचं पालन करण्याच्या करता आम्ही राज्यातली टीम पुढं कामाला लागतो. दादा हिंदी में जानना चाहेंगे, कर्नाटक के मुख्यमंत्री ने महाराष्ट्र के जाट तालुका पर दावा ठोका है. काय म्हणले ते? जरूरत नहीं, ऐसा मुझे लगता है एज अ अपोजिशन लीडर के नाते. लेकिन हमारे महाराष्ट्र के जो चीफ मिनिस्टर है और जो डेप्यूटी चीफ मिनिस्टर है
उन्होंने उसके बारे में स्टेट की क्या भूमिका है वो सबको समझने के लिए स्टेटमेंट करना चाहिए, ऐसा मेरा कहना है। दादा, एक सवाल और है कि आज आदित्य ठाकरे तेजस्वी यादव से मिलने के लिए बिहार गए हुए हैं। मुख्य तौर पर बताया जा रहा है कि ये कर्टसी विजिट है, लेकिन बीजेपी ये आरोप लगा रही है कि बीएमसी चुनाव को देखते हुए जो मुंबई में बिहारी वोट है वो अपने पाले में लाने के लिए शिवसेना और महाविकास आघाड़ी अब ऐसे फैसले चल रहे हैं। जिनको जो भी मन में आया है वो बकने दो, वो गए हैं, उनकी अच्छी तरह से उनके साथ बात चल रही है और वो आएंगे। एक नया युवा नेता है, अच्छा काम कर रहा है, महाराष्ट्र में नहीं अलग अलग स्टेट में भी जाने की उनकी कोशिश है और लोग जोड़ने के उनकी कोशिश चालू है, तो उसको सपोर्ट करना चाहिए, उसको बेस्ट ऑफ लक देना चाहिए। आदित्य जी, बेस्ट ऑफ लक।